आणि मारुतीने सांगितलं जलादू. जलादू म्हटल्यानंतर पहिल्यांदा त्याने काय केलं, त्याने पहिल्यांदा काय केलं, शेपटी उचलली पेटलेली, आणि पेटलेली उचललेली शेपटीने काय केलं तर त्यांनी पहिली शेपटी लावली कोणाला, रावणाला. तो मला सांगतात हनुमंत महाबळी दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी. त्यापासून दाढी वाढत नाही, पण रावण भेटत नाही, म्हणजे दाढी वाढली की रावण सुद्धा नाही. भगवंतांनी आधी दाढी पेटवली आणि नंतर उड्या मारल्या. आणि सांगा की भय का बाळगायचं. भगवंताचे भक्त कसे असतात तर भगवंताचे भक्त भगवंतावर निर्भर असतात. त्यामुळे काय असतं भगवंताचं स्वरूप काय आहे तर भय क्रोध भय नाश नाहा. तो कसा आहे तर भय भयाला भयात भय झालेला आहे. तू मला घाबरतोस का, तुला मी घाबरतो की नाही. त्यामुळे पुढचा मला सांगतात दीर्घ प्रयत्न लज्जा आणि भयाचा त्याग. पुढे काय झालं की प्रेम पूर्ण भक्ती. भक्ती करा कशी करा, कोरडी करू नका, प्रेम पूर्ण. भक्तीमध्ये एवढं प्रेम असावं, एवढं प्रेम असावं, एवढं प्रेम असावं की त्या प्रेमासाठी भगवंताला स्वतःवर यावंसं वाटलं पाहिजे. एक फार छान मध्यंतरी मला एक पद ऐकायला मिळालं होतं. मला स्वाध्याय करायचं पद होतं ते फार छान पद होतं कि लोग कहते हैं कि राम आते नहीं, हम सुग्रीव की तरह बुलाते हैं. पद होते कि लोग कहते हैं कि प्रभु खाते नहीं, विलन की तरह हम खिलाते नहीं. ते वाचल्यानंतर ऐकायला फार मजा वाटते. किती सुरेख आहे की तो यायला तयार आहे, तो खायला पण तयार आहे, आम्ही द्यायला तयार असता. हा अनुभव द्रौपदीला द्यावा लागला. द्रौपदीला त्यावेळेला 10,000 ऋषीमुनींच्या दुर्वासने आले आणि ती थाळी सुद्धा थाळी घातली गेली होती, काहीच नव्हतं. आणि त्यांना जीवाला घालायचं कसं, द्रौपदीला प्रश्न पडला. ती कृष्णाला बोलावलं, प्रेमाने बोलावलं. नावाचा लेखून कसे आले, केले केले, खूप भूक लागले, खूप भूक, काहीतरी दे, काहीतरी दे, काहीतरी दे. त्याला काही 2 मिनिट मॅगी नव्हतं, काहीतरी द्यायला. तो मागवलं, कळलं तो मागवलं. त्यानंतर काय झालं रे, अरे बाबा इथे द्यायला काय नाही, म्हणून तुला बोलवलं, सगळं झालेलं आहे, झाकून ठेवलं, घासून ठेवलं, स्वच्छ केलेलं आहे. पुढे मला काहीतरी खायला द्या, मग मी तुझं काम आहे. पहिले मला खायला, मला काय भूक लागली का, भूक लागली का, भगवंत भूक लागली म्हणतात. आणि असं म्हणतात की भगवंत थाळी दाखवून करायची आणि त्या थाळीला एक पान चिकट ठेवतं. मला असं वाटतं की एक ती बाईनी घातली असेल, कमवाल्या बाईनी, नाहीतर द्रौपदी झोपेमध्ये असेल, नाहीतर डाग तर लागणाऱ्यांनी घातलं नसेल. कोणी निर्माण केलं पान, हे पान कोणी निर्माण केलं तिथे त्या थाळीला, तर हे पान निर्माण केलं तर प्रेमभक्ती निर्माण केली. तुला काय खायचं असते ना तर तुला मी काय देऊ शकते, थाळीला तर काही नाही, पण माझी थाळी हातामध्ये आहे ना, ते हात ज्यांनी शक्ती दिली त्या भगवंताला मी प्रेम देऊ शकते. ते प्रेम झालं की देवाने ढेकर दिली, हा तुझं पोट भरलं. आणि प्रेमाने पोट ढेकर दिल्याबरोबर तिकडं त्या 10,000 वर्षांचे पोट भरलं. त्यांनी वातापी आतापी वातापी आतापी सुरू केली. तिकडे मोठं दाखवलं का, वातापी आतापी म्हणजे तो मंत्र आहे. तो म्हणून पोटाला हात फिरल्यानंतर सगळे चिंतवर पोटातलं वातापी आतापी होतं काय की साधनेच्या अनुकूलतेसाठी आपण साध्याला वापरतो. तेव्हा खूप माझी विनंती आहे तुला, माझी लाज राख, बरं माझी लाज राख, माझी लाज राख. उद्या परवा तशी मंगळवार येतोय आणि मंगळवारच्या दिवशी मला तुझी पूजा करायची माते. आणि तुला माहितीये की मी तुझ्या पूजेच्या वेळेला पैशानं कधी बघत नाही. मी फुलं वगैरे आणतो, पेढे वगैरे आणतो. म्हणजे फुलं पेढे ते नीट धरलं तर मला कमीत कमी 1200 रुपये दर मंगळवारी खर्च असतो. आणि मी आपल्या कृष्णमूर्तीच्या पायाची यादी ठेवून दिली आणि त्याचं वाईट वाईट काय दिला कोणी यादी, वेळेपणा केला, पण मूर्तीच्या मागे यादी ठेवून दिली. भजन करत असते, तुझी इच्छा आहे, आता मुलीचं लग्न व्हायचं तुझी इच्छा आहे, काही करत नाही. आणि ते शांतपणे भजन करत असं काहीही केलं नाही. आणि भजन करता करता विसरून पण गेले अशी काहीतरी यादी आपण देवाच्या पाठीमागे ठेवलेली.
इकडे देवाला काळजी पडली, देवाची शीट करून भराट केलं, हातात 10 अंगठ्या घातल्या आणि मोठ्या गळ्यात माळावेळा घातल्या आणि शीट करून भराट करून 10-5 वेगवेगळ्या कपडे घेतल्या आणि ते गेले जावयाच्या घरी आणि सांगितलं की यादी तुझं नाव काय? तर म्हणे द्वारकाधीश शेठ माझं नाव आहे. तू कुठं आला? नरसिंहता करणार. काय करतात ते मी त्याचं नोकर आहे. आणि यादी वाचला आणि त्यामुळे त्याची यादीला कागद दाखवला आणि ज्यांनी जे मागितलं ते त्याला दिलं की खेळ फोन काढली. आणि शेवटी हा धोंडा कुठल्या मुलीमाने मागितलं 10 गुणाचा तो पाठीमागे धोंडा उचलला. आता घे मुली झाला. मग आपण पलीकडे त्या लोकांना वाटलं की फार श्रीमंत नरसिंह मेहता, आपण कमी मागितलं. लग्नाच्या नरसिंह मेहता ज्याला पुन्हा आले त्याला त्याची एवढी पडत असतं काय तुम्ही केलं आमचं. ते पण आले कसे आपण धोतर वरती बंडी डोक्याला म्हणता असतं, हातामध्ये विणा आणि एक तारी आणि चिपळी आले. लग्न तर लागलं सुटका झाली तर काय पुढे कर्मधर्म संयोगाने तिला संतप्ती झाली, मुलगा झाला आणि मुलाच्या नामकरणाच्या वेळेला पुन्हा एकदा जाण्याची वेळ आली नरसिंह मेहतांची. जायला पाहिजे. झोळीमध्ये कृष्णमूर्ती टाकली आणि हळूहळू नरसिंह मेहता आपल्या भेणीच्याकडे निघाले. आणि व्यायाकडे जाणाऱ्या नेताजी विहिणीने बघितलं, एवढा आनंद झाला की विहिणीने नरसिंह मेहताला बसत त्याला पोवाळल्या दारामध्ये आरती केली. श्रीमंत व्याई काय झालं आणि श्रीमंत व्याई म्हणून आरती उवाळली आणि आरती ओळ झाल्याचं कपाळाला कुंकू लावलं आणि ताट कुठे गेलं. टाका ताटामध्ये काहीतरी तिला वाटलं तर रत्न आणखी काहीतरी टाकतील. नरसिंहताने फक्त हात जोडले आणि जय श्री कृष्ण एवढं म्हटलं. ती पण त्याच्याकडे काहीतरी द्यावं लागतं, काहीतरी द्या या म्हटल्यानंतर आहे काय याच्याकडे काही, तर म्हटलं माझ्याकडे काही नाहीये. इतका राग आला वेडीने आपल्या हाताने त्यांच्या कपाळावरती कुंकू पुसून टाकलं. कुंकू पुसल्याबरोबर नरसिंह मेहता संपूर्ण तिच्याकडे बघितलं आणि ती गर्भवती आला म्हणून म्हटली. ती त्यांची व्यवस्था केली कोठ्यामध्ये कृष्णाची मूर्ती समोर ठेवली आणि भजन करायला लागले. आणि नरसिंह मेहता काय म्हणतात, सर्वसर्व परित्याग कसा असतो साधनेच्या प्राप्तीसाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी साधनांनी परित्याग म्हणजे काय करावं. नरसिंह मेहतांनी त्या भगवंताकडे पाहिलं आणि भगवंताला एकच सांगितलं, देवा आज सगळ्यात मोठी गोष्ट चुकीची तू केलीस. बरं काय कृष्ण तुम्ही काय केलं? तारे कृष्णा त्यांनी कपाळाचं कुंकू पुसलंय माझ्या, तर ते मला वाईट वाटलं. त्याला काय झालं? तर त्यावेळेला कृष्णाला उद्देशून नरसिंह मेहता म्हटलं की हे कुंकूस तर मी कधी माझ्या आयुष्यात लावलं नव्हतं. माझ्या कपाळाला कुंकू कृष्णात तू लावलं होतं, नंतर या बाईने लावलं आणि ते तुझं कुंकू म्हणजे ते दिलेलं सौभाग्य त्यांनी पुसलं. तर मला भीती अशी वाटतेय की हे जर पुसलं तर त्याच्यावर रागवून तू तर त्या बाईला काय केलं असतं. तर असं करू नये म्हणून मी विभागृष्टीशी विनंती करतोय की त्या बाईला तू माफ कर, भीडबाईला, आणि तिला काही माहिती नाही पण हे काय केलं तर अशी बुद्धी का दिलीस कुंकू पुसायची. आयुष्यामध्ये भगवंताला बोलले असेल मी एकच वाक्य की त्या बाईला माफ कर. आयुष्यामध्ये बोलला असेल तर प्रल्हाद एकदाच भगवंताला बोलला की माझ्या बापाला दुर्गतीपासून वाचव. कधी काही मागितलं. लोक साधना करतात आणि जे साधनेसाठी वापराच्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्यासाठी भगवंताकडे भेट मागतात. त्याचे इतकं दुसरं दुर्दैव कोणते, त्याला साध्य करायचं त्यालाच मागतात. साध्य करायच्या आधीच म्हणतात की दे 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 हे देते 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 देते. जरा वाटतं बघ त्यांनी तुला नंग केले तर काय त्याची इच्छा आहे की तू नंगा व्हावा. त्याची इच्छा आहे की तुझ्या अंगावरचे खोटं सगळं उतरावं आणि खरं ते घालावं. हो, लोक म्हणतात की भगवंताने गोपिकांची वस्त्र उतरवली. हो, उतरवली. आम्ही ठासून सांगतो, भागवतामध्ये वर्णन केले की भगवंताने गोपिकांच्या आत्म्यावरचे असलेली वासनारूप वस्त्रांचा हरण केला. तुम्ही भागवत अधीन ऐकला की कळतं की साधनांचा सर्वसंग परित्याग करावा. साधनाचा सर्वसंग म्हणजे काय तर हा की आपल्याला अनुभव करायचं म्हणून साधना ही भगवंताला प्राप्त करून देत नाही. त्या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये एक वाक्य येतं की तो गजेंद्र ज्याचा पाय पकडला तो गजेंद्र भगवंताला सांगतो की देवा तुझं दर्शन तू कृपा करताना होत नाही, साधकाला दर्शन होत नाही
आणि ध्रुव म्हणतो की साधना करता करता म्हणजे थकतो आणि अजून भगवंत का भेटत म्हणून व्याकुळ होतो, त्या वेळेला भगवंताचं दर्शन होतं. दोघांची वाटत ते एकच आहे. साधारण आपल्याला प्रकट वाटतं की माझ्या आज ही वेळ का आली, आज मला हे बोलतात ते बोलतात, तेव्हा एकेकाळी मला कोणीही बोलत नव्हतं, सगळं आधुनिक, आज सगळे मला बोलतात. पती बोलतो, मुलगा बोलतो, सून बोलते, गाई बोलतात, पेन बोलते, नातवंड बोलतात, सगळे. अरे हो, सगळे तुला बोलणार आहेत, कारण सगळे तुला बोल लावून असं होईल की तुला कोणालाही बोल लावायला नाही, जीव लावावा लागणार आहे. पण तुझा सगळा जीव जो आहे तो एवढाच जीव वाटला किती, नवऱ्यात थोडा, मुलात थोडा, सुनेत थोडा, नातवंडात थोडा, इकडे थोडा, तिकडे थोडा, तिकडे थोडा, उरला किती, उरलाच नाही. मग देवाकडे काय देणार आहे? साधारणतः सगळ्याचा परिचय करायला पाहिजे. देवाने बोलून एवढं केलं की सगळ्याचा जीव निघाला आणि आता एकाच बाजूने गेला, तो म्हणजे भगवंताच्या बाजूने. तेव्हा ती आदिशक्ती जगदंबिका परात्पराची प्राप्ती होती. पूजा करायची म्हणजे काय, सगळं आठवड्याचे काय आम्हाला सांगितलं की बाबा त्याला हेच कापूर लागतो, कुठला भीमसेनी कापूर. आमच्या एका मुलाने मला भीमसेनी कापूर आणून दिला, मला आनंद वाटला. मी त्याला हा संपल्यानंतर काय केलं की परत आणली. मी काय केलं, त्या दिवसाला कापूर लावून टाकला. कारण भीमसेनी जीवाचा तर पैसे एकदम सगळं. आता जीवाला म्हटलं घे जे कापला पाहिजे तर कापडाच्या आरती, पेट्रोलियम कापडाच्या आरती. अरे बाबा, जीवाला काही लागत, यातलं काहीही लागत नाही. तुम्ही जी साधनांचे उपचार करून ठेवल्याचं त्याने तुम्हाला भार झालाय आणि तुम्ही त्या खऱ्या गोविंदाला, खऱ्या मातेला विसरलेला आहात. आणि पुढचं पाठ सांगितला की त्यावेळेला मनाचा निरोध करून तन निष्ठाने तत्पर राहावं. ही सगळ्यात शेवटची पुढची पायरीवर की मनाचा निश्चय करून, निरोध करून तननिष्ठ आणि तत्पर राहावं. तननिष्ठ म्हणजे काय, ते एकाच ठिकाणी निष्ठा असावी, जिथं निष्ठेचे द्वैत होता कामा नये. अजिबात निष्ठेचे द्वैत होतं, निष्ठा एकच. तुकोबाराला विचारलं निष्ठा कशी असावी, तुकोबाराला म्हटले देह जावं आत्मा राहावं, पांढरकी तुला गावं, शरण सोडी सर्वता तुझी आण पंढरी. काय वाटते ते होईल. माझी निष्ठा बदलणार नाही, ती तर निष्ठा. कोणी काही बोलू, लोक वेळे म्हणतायत चालेल, लोक बिड्डोक म्हटले चालेल, लोकांनी मला बाजूला काढले मला चालेल, पण माझी निष्ठा बदलणार नाही. माझी निष्ठा या चरणाशी. तिच्याकडे करतो बऱ्या म्हणतात, माझे चित्त तुझिया पाया मिठी पडली पंढरीराया, मिठी पडली पंढरीराया. माझे चित्त तुझिया पाया मिठी पडली पंढरीराया, मिठी पडली पंढरीराया. माझे चित्त तुझिया पाया मिठी पडली पंढरीराया, मिठी पडली पंढरीराया. माझे चित्त तुझिया पाया मिठी पडली पंढरीराया, मिठी पडली पंढरीराया. असं ते कोणी करतात ना, तेच मला देवीला प्राप्त करतात. शाकंभरी माता प्रकट झाल्यानंतर ते हे म्हणते, परत हे सांगतो की देवी तिच्या 10 विद्या, 10 विद्याच्या नंतर एक कालीरूप, महाकालीरूप, त्याच्यानंतर 32 देवता, त्याच्यानंतर 64 देवता. हे जे सगळं वर्णन आहे हे श्रीयंत्राचंच पूर्ण वर्णन आहे. आणि त्या वर्णनाच्या उपरांत शेवटी देवी म्हणते की माझी भक्ती करायची तर अशा रीतीने माझी भक्ती करा. पुढे तिने काय सांगितलं, माझी भक्ती करण्यासाठी तुला हे सगळं जमण्यासाठी एक ना छोटासा उपाय आहे ते सांगितले. उपाय कोणता आहे ते पुढे तिने पुढच्या श्लोकामध्ये उपाय सांगितला आहे. कीर्तये सततम देवी सवय मुच्येत बंधना, कर्म तस्मात् पूजा कशी करावी ते सांगितले. कुठलंही कारण असो नसो, तुम्ही उभे असा, झोपलेले असा, दिसताना, चालताना, बोलताना, कोणी समोर आल्यानंतर चिंतन करत असताना, मनन करत असताना,
या सगळ्या अवस्थेमध्ये एकच करावं की आपण बाकी अंतर्मनामध्ये आदिशक्तीचं चिंतन करत राहतो. आपल्याला आश्चर्य वाटेल. एक उदाहरण सांगण्यासाठी उठताना, बसताना, दिसताना, चालताना, बोलताना, काम करताना सगळं सोडावं आणि आदिशक्तीचं चिंतन करावं. असं कोणी केलं चिंतन? असं कोणी केलं चिंतन की ज्यांनी असं चालता बोलता करून त्यांनी भगवतीला प्राप्त केलं होतं? असं कोण आहे? एखादं उदाहरण सांगता? हो, एक उदाहरण माझ्यासमोर आहे. भागवतातलं नाही, मी वेगळं सांगतो. एक उदाहरण माझ्यासमोर आहे. म्हणजे चालता बोलता सगळं केलं. कोण आहे असं? अशी व्यक्तीचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखामध्ये हा शब्द होता कायम, जगदंब उदयो सुदयो सुदयो. बस काय झालं की जगदंब जगदंब खानाला मारल्यानंतर सुद्धा महाराजांच्या तोंडात शब्द कोणते होते? जगदंब. खानाचं पुढल्यानंतर पण काय होते? शेवटची माती आपल्या हाताने पाठवली. टाक. मेल्यानंतर वैर नाही असं आमचं पुराण सांगतं, आमचं महाभारत सांगतं. मरणांत न वैराणी एक फूट माती आपण पाठवली. टाक. म्हण जगदंब जगदंब जगदंब. आजारी होते, आग्र्याच्या किल्ल्यात दगदगते. आजारी नाटक होतं. तोंडामध्ये काय? जगदंब जगदंब जगदंब. आणि शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य काय असेल तर गळ्यामध्ये कवडीची माळ घालायची. का? तर एकच व्हायचं की मी ते देवीचं जोगते आहे, गोपी आहे, मी तो तिचा आहे. ते काय राजे नव्हते, पण श्रीमंत नव्हते का? त्याच्याकडे पैसे नव्हते काय? हा, सोन्याच्या माळ्या पण घालायला आजकालचे लोक कुठल्या साखळ्या गळ्यामध्ये कुत्र्याच्या साखळ्या. कुत्र पळून जाऊन ते आलसे शेष काय डावर म्हणलं पंडित म्हणून काय ते म्हणून एवढी दाट घातलेल्या गळ्यामध्ये असते, एवढी दाट समजा गळ्यामध्ये घातलेली असते. इकडून तिकडून म्हणजे बरं झालं. कोणी दिली? शास्त्राने का? शास्त्राला काय देणार आहे? कोणी दिली? मीच केली. कशातून केली? चिकनात मारतो महाराज मी. कुत्र्याची साखळी. एका माणसाने थोडी शर्ट घातला बसवलेला किबीत आपण किबीत. त्यांच्या गळ्यामध्ये काय? कवडीची माळ. आणि महाराज स्वतः नवरात्रामध्ये जोगवा पण मागायचे. आपण राजगडावरती गेलं तर भवानी मातेचं मंदिर, प्रतापगडावरती गेलं तर मंदिर आहे. आणि सांगतात की भवानी मातेने त्यांना तलवार दिली होती. कुलस्वामीने शब्द महाराष्ट्राचा बुजवला त्या शिवाजी महाराजांनीच बुजवलेला आहे. चालताना, बसताना, उठताना, झुकताना, कुठे जाताना एकच छोटा शब्द काय? जगदंब 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 उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. अरे तुम्ही तिचा उदयोस्तु म्हणजे तिचा जय जयकार करा. ती तुम्हाला अशा ठिकाणी ठेवेल की लोक तुमचा जय जयकार करतील, पण तरी तुम्ही तेच करा. कोणाचा जय जयकार करा? तिचा जय जयकार. जय जयकार जय जयकार करा. मुलगा ओळखला जातो त्या आई बोलून. कोणाचा मुलगा आहे? मुलगी ओळखली त्या आई बोलून. काय आई वळण लावलं नाही का? उदाहरण सासरी. उठताना, बसताना, चालताना. आणि दुसरा उदाहरण कोणाचं? दुसरं उदाहरण की ज्यांनी सतत 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 जगदंबेचं नाव घेतलं ते अनेक उदाहरण आहेत. त्याच्यामध्ये ज्यांची आपण आरत्या म्हणतो की ज्यांच्याकडून ते विष्णुदास पेडगावाची पुजारी किंवा एका भजनामध्ये दिले ते लोलो लागलं भजन काढले. त्याचं चौथं कडवं वाचा. हो, तिसरा चौथं कडवं म्हणा. दोघे दोघी फट 84. किती नंबर मान? 84. 78 नंतर 84. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशव दत्त महाराज की जय. माऊली सद्गुरु श्री वंशधर महाराज की जय. सर्व सुंदर की जय. जगदंबा माता की जय. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण. तर याचे कुमारिका पूजन होणार आहे.
Om
येतो. पुढे राहायला नको याच्यासाठी आपण 50 नावं घेतो. इकडं मी थांबलो मी इथं म्हणलं मी थांबलो बरोबर का 7 झाले ना 6 सांगितलं 6 का 7 हां विचार ओम ऐं ह्रीं श्रीं